हे गाइस वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइज आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट पार्ट 19 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट डू व्हाईल लूप. सो लास्ट व्हिडिओ मध्ये आपण व्हाईल लूप बद्दल बघितलेलं. सो जर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट केला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेकआउट करा आणि नंतर हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला एक लिंक लागेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार डू व्हाईल लूप. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सो जावास्क्रिप्ट डू व्हाईल लूप, जसं की लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की एखादा लूप आपल्याला जर फिरवायचा असेल किंवा एखादा नंबर्स आपल्याला प्रिंट आउट करायचे असतील तर आपण व्हाईल लूपचा यूज करायचो. तर सेम कन्सेप्ट आहे डू व्हाईल सुद्धा. पण डू व्हाईल लूप मध्ये एक कंडिशन आहे. एक कंडिशन म्हणजे अशी काय की एक कंडिशन आहे आणि ती म्हणजे तुमचा जो डू व्हाईल लूप आहे तो ऍटलीस्ट वन टाइम रन होईल. So the do while loop statement creates a loop that execute a block until condition evaluates to false. तर जोपर्यंत कंडिशन फॉल्स रिटर्न करत नाही तोपर्यंत तुमचा व्हाईल लूप हा फिरत राहील. पण ऍटलीस्ट वन टाइम फर्स्ट टाइम ऍटलीस्ट वन टाइम डू व्हाईल लूप हा एक्झिक्यूट होत असतो. सो अनलाइक द व्हाईल लूप, द डू व्हाईल लूप ऑलवेज एक्झिक्यूट द स्टेटमेंट ऍटलीस्ट वन्स बिफोर इव्हॅल्युएटिंग द एक्सप्रेशन. तर एक्सप्रेशन चेक करण्यापूर्वी ऍटलीस्ट वन टाइम डू व्हाईल लूप हा रन करत असतो आणि जे स्टेटमेंट असतात ते प्रिंट होत असतात. तर आता तुम्ही इथे सिंटॅक्स मध्ये जर बघितलं तर इथे डू आहे, पॅरेंथेसिस आहे आणि या पॅरेंथेसिस मध्ये आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि त्यानंतर पॅरेंथेसिसच्या एंडला आपण इथे व्हाईल लूप व्हाईल मध्ये एक्सप्रेशन चेक केलं आहे किंवा कंडिशन चेक केलेली आहे. तर त्यासाठी ते आपण स्टेटमेंट लिहिलं आहे की अनलाइक द व्हाईल लूप, म्हणजे व्हाईल लूप मध्ये आपण डायरेक्ट व्हाईल मध्ये एक्सप्रेशन घ्यायचो आणि पॅरेंथेसिस मध्ये स्टेटमेंट लिहायचो. म्हणजे व्हाईल लूप मध्ये किंवा व्हाईलच्या ज्या पॅरेंथेसिस मध्ये जे एक्सप्रेशन जर ट्रू असेल तरच ते ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होत असायचा, अदरवाईज तो होत नसे. पण टू व्हाईल लूप मध्ये ऍटलीस्ट वन टाइम तुमचा जो लूप आहे किंवा तुमचा जो हा टूचा जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो रन होत असतो किंवा प्रिंट होत असतो आणि नंतर इथे कंडिशन तुमची चेक होत असते. So because the do while loop evaluates expression after each iteration, it's often referred to as a post state loop. So याला do while loop ला post टेस्ट लूप सुद्धा म्हणतात. कारण का की आधी तुमचे स्टेटमेंट रन होतात. इथे तुम्ही जर बघितलं ह्या सिंटॅक्स मध्ये तर डू हा जो ब्लॉक ऑफ कोड आहे इथे आपले स्टेटमेंट लिहितो आपण, तर ते स्टेटमेंट आधी प्रिंट होत असतात नंतर कंडिशन चेक होते. त्याचकरता याला आपण काय म्हणतो पोस्ट टेस्टेड लूप. म्हणजे आधी तुम्ही तुमचे जे स्टेटमेंट आहे ते प्रिंट करा किंवा एक्झिक्यूट करा आणि नंतर एक्सप्रेशन चेक करा. सो इनसाइड द लूप बॉडी यू नीड टू मेक चेंज टू सम variables to ensure that the expression is false after some iteration, otherwise you will have an infinite loop. तर तुम्हाला हे जे व्हाईल च जे एक्सप्रेशन आहे, व्हाईल याच्या व्हाईल पॅरेंथेसिस मध्ये जे काही एक्सप्रेशन आहे तिथे तुम्हाला काही व्हेरिएबल्स द्यावे लागतील आणि ते प्रत्येक इटरेशन नंतर त्यांना आपल्याला चेक करायचं आहे किंवा एखादी कंडिशन द्यावी लागेल आणि त्या कंडिशनला आपल्याला चेक करायचं आहे आणि तिने ऍटलीस्ट वन टाइम फॉल्स द्यायला हवा. जर तिने कधी फॉल्स दिलाच नाही तर आपला जो हा लूप आहे डू व्हाईल लूप आहे तो इन्फानाइट फॉर्मॅट मध्ये जाईल, इन्फानाइट लूप मध्ये जाईल आणि तो कधी स्टॉप नाही होणार. त्याकरता आपल्याला इथे एक एक्सप्रेशन द्यायचं आहे जे आफ्टर सम टाइम्स किंवा आफ्टर सम इटरेशन फॉल्स रिटर्न करेल आणि आपला जो लूप आहे तो तिथे एक्झिट होईल आणि कंट्रोलर बाहेर पडेल. सो इन प्रॅक्टिस यू ऑफ्टन यूज द डू व्हाईल स्टेटमेंट व्हेन यू वॉन्ट टू एक्झिक्यूट द लूप बॉडी ऍटलीस्ट वन्स बिफोर चेकिंग द कंडिशन. तर डू व्हाईल लूप कधी यूज करायचा, तर अशी एखादी जर कंडिशन असेल तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये किंवा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये की तुम्हाला ऍटलीस्ट वन टाइम तो कोड ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे आणि नंतर एक्सप्रेशन किंवा कंडिशन चेक करायची, तर त्या केसमध्ये तुम्ही डू व्हाईल लूपचा यूज करू शकता. सो आता आपण एक प्रॅक्टिकली एक्झाम्पल पण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण डू व्हाईल लूपचा फ्लो चार्ट बघूया. सो इथे तुम्ही जर लेफ्ट हँड साइडला बघितलं तर इथे आपण एक सिंटॅक्स घेतलाय डू, त्यामध्ये स्टेटमेंट आणि व्हाईल घेतलाय, व्हाईल मध्ये एक्सप्रेशन. तर कशा प्रकारे डू व्हाईल लूप हा रन होत असतो, तर सर्वात आधी आपला जो डू व्हाईल लूप आहे तो स्टार्ट होतो. फ्लो चार्टच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तो स्टार्ट होईल. स्टार्ट झाल्यानंतर इथे तो कंट्रोलर डू ला येईल. तर डू म्हणजे काय, काहीतरी गोष्ट तुम्हाला करायची आहे. तर इथे या डू मध्ये जे काही आपण कोड ऑफ स्टेटमेंट दिलेले आहेत तर ते स्टेटमेंट इथे एक्झिक्यूट होतील. ते स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर हे बघा इथे स्टेटमेंट लिहिलंय तर हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, नंतर इथे कंडिशन चेक होईल.
आता कंडिशन मध्ये जे काही आपण कंडिशन दिलेली आहे, तर सपोज मी सांगितलं की 5 इज ग्रेटर दॅन 10 किंवा 5 इज लेस दॅन 10 असं जर मी घेतलं, जर मी इथे एक एक्सप्रेशन घेतलं की 5 इज लेस दॅन 10, तर आपली कंडिशन काय झाली, ट्रू झाली की ऑब्व्हियसली 5 जे आहे किंवा 5 जे आहे हे 10 पेक्षा छोटे आहेत, कमी आहेत. तर इथे कंडिशन ट्रू झाली, म्हणून हा परत काय जाईल, स्टेटमेंटला जाईल. म्हणजे इथे काय जे स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट प्रिंट होतील. ते प्रिंट झाल्यानंतर परत हा कंडिशनला येईल. कंडिशनला आल्यानंतर परत हे चेक करेल की एखादा काउंट दिला आपण, सपोज 4 इज लेस दॅन 10, ऑब्व्हियसली 4 सुद्धा 10 पेक्षा कमी आहे, म्हणून हा अगेन कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट करेल आणि नंतर परत स्टेटमेंटला जाईल, स्टेटमेंट प्रिंट होते आणि अगेन हा कंडिशन चेक करेल. आता मात्र जर आपण काउंट दिला की 11 इज लेस दॅन 10, तर इथे आपली ट्रू आहे का, नाही, इथे आपल्याला फॉल्स होईल. आपला व्हाईल लूप एंड होईल आणि आपला जो कंट्रोलर आहे तो व्हाईल लूपच्या बाहेर पडेल. सो अशा प्रकारे डू व्हाईल लूप जो आहे तो वर्क करत असतो. सो आपण आता एक्झाम्पल थ्रू समजून घेणार आहोत. सो आपलं व्हीएस स्टुडिओ कोड मध्ये आपण एक छोटस एक्झाम्पल करून बघूया. सो आपल्याला एक काउंटर करायचं, सपोज काउंटर अप आणि काउंटर डाऊन दोघी एक्झाम्पल आपण करून बघूया. सो त्यासाठी एक व्हेरिएबल घेणार आहोत आपण, लेट काउंट इज इक्वल टू 0. सो इनिशियली आपण काउंट हा जो व्हेरिएबल आहे त्याला इनिशियलाइज करणार आहोत विथ 0. तर त्यामध्ये 0 आपण असाइन केलाय. आता आपल्याला डू व्हाईल करायचा आहे लूप, तर त्यासाठी आपण डू लिहिणार आहोत आणि पॅरेंथेसिस. आता डू म्हणजे काय, शब्दशः जरी अर्थ घेतला तर काहीतरी करायचं आपल्याला. तर जे काही गोष्टी आपल्याला प्रिंट करायच्या किंवा एक्झिक्यूट करायच्या, तर त्या गोष्टी किंवा ते कोड ऑफ स्टेटमेंट ह्या ब्लॉकच्या आत आपण लिहित असतो. आणि नंतर हा जो पॅरेंथेसिस आहे, एंड पॅरेंथेसिस, त्यानंतर आपल्याला इथे कंडिशन चेक करायची. तर आपण इथे व्हाईल घेणार आहोत आणि व्हाईल मध्ये जी काय कंडिशन आपल्याला असेल टाकायची असेल ती कंडिशन आपण या ठिकाणी टाकू शकतो. तर आपल्याला एक काउंट जो घेतलाय, तर काउंट व्हेरिएबल चेक करायचा आहे. सो काउंट इज लेस दॅन 5. तर जोपर्यंत काउंट 5 मॅच होत नाही तोपर्यंत हा जो डू व्हाईल लूप आहे तो काय होत राहील, फिरत राहील आणि एक्झिक्यूट होत राहील. त्यामधले जे काही स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट त्या ठिकाणी एक्झिक्यूट होत राहतील. सो आता ह्या डू मध्ये आपल्याला काहीतरी कोड करावा लागेल जेणेकरून व्हाईल लूप आपला एक्झिक्यूट होईल आणि त्यामधले स्टेटमेंट प्रिंट होतील. तर इथे आपण कन्सोल डॉट लॉग करूया. तर कन्सोल डॉट लॉग आणि यामध्ये काउंटला प्रिंट करूया. तर हा जो काउंट आहे या काउंटला आपण इथे प्रिंट करूया. आता हा काउंट प्रिंट झाला की याला आपल्याला काय करायचंय, प्लस करायचंय. सो काउंट प्लस प्लस. तर काय होईल, आधी सर्वात आधी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. जेव्हा आपला लूप स्टार्ट होईल, तर स्टार्ट झाल्यानंतर हा इथे प्रिंट होईल, इथे 0 प्रिंट होईल. 0 प्रिंट झाल्यानंतर तो प्लस होईल म्हणजे 1 होईल. 1 झाल्यानंतर इथे तो चेक करेल कंडिशन, 1 इज लेस दॅन 5. येस, 1 हा 5 पेक्षा किंवा 5 पेक्षा छोटा आहे, लहान आहे, लेस आहे. तर तो परत डू मध्ये जाईल. डू मध्ये 1 ला प्रिंट करेल. 1 प्रिंट झाल्यानंतर इथे 1 प्लस प्लस म्हणजे इथे काय होईल, 2 होईल. अगेन 2 ला इथे चेक करेल की 2 इज लेस दॅन 5. येस, ट्रू ट्रू मिळेल त्याला. अगेन 2 ला जाईल. असं तो 5 पर्यंत करेल. इथे 5 पर्यंत प्लस प्लस करेल. मग आता ते 5 इज लेस दॅन 5 आहे का, नाही, इथे कंडिशन फॉल्स आहे. हा, जर मी इथे 5 इज लेस दॅन इक्वल टू 5 असं जर घेतलं असते, ते इक्वल टू घेतलं असतं तर 5 सुद्धा प्रिंट झाले असते. पण आपण इथे लेस दॅन 5 घेतला, तर 5 इज लेस दॅन 5 नाहीये, फॉल्स आहे. त्यामुळे आपला कंट्रोलर बाहेर पडेल आणि यानंतर डू व्हाईल लूप नंतर एखादं जर आपलं स्टेटमेंट असेल, कोड ऑफ स्टेटमेंट असेल, तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी काय होईल, एक्झिक्यूट होईल. तर याला आपण सेव्ह करूया. जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर इथे तुम्ही बघू शकता 0 1 2 3 4 हे जे नंबर्स आहेत किंवा काउंट्स आहेत ते काउंट इथे प्रिंट झालेले आहे. सो अशा प्रकारे तुम्ही डू व्हाईल लूपचा यूज करू शकता. तर हे झाले आपलं पॉझिटिव्ह काउंटर. जर तुम्हाला पॉझिटिव्हली काउंट करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. पण तुम्हाला जर एक्झॅक्ट काउंटर जर क्रिएट करायचं असेल युजिंग द डू व्हाईल लूप, तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता ते आपण बघूया. सो याला मी कमेंट करतो. आपण काय करूया, आपण एक फंक्शन घेऊया. अजून आपला फंक्शन हा कन्सेप्ट झालेला नाहीये. इन अपकमिंग व्हिडिओज मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी फंक्शन हा कन्सेप्ट अपलोड करेल, त्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड करेल, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. सो इथे जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक फंक्शन घेणार आहोत आणि त्यामध्ये काउंट डाऊन म्हणून एक फंक्शनचं नाव घेऊया, काउंट डाऊन. तर आता बऱ्याच वेळेस आपण काय असतो, गेम खेळत असतो आणि ते गेम साठी एक काउंट डाऊन करतो आपण, की 10 सेकंड मध्ये तुमचा जो टास्क आहे तो परफॉर्म झाला पाहिजे किंवा कम्प्लीट झाला पाहिजे, 20 सेकंड मध्ये कम्प्लीट झाला पाहिजे. तर त्या केसमध्ये आपण काउंट डाऊन किंवा स्टॉप वॉच लावत असतो. तर सेम आपण ह्या डू व्हाईल लूपचा यूज करून बघणार आहोत.
सो इथे आपण एक फंक्शन घेतलं काउंट डाऊन. त्या जसं इथे एक व्हेरिएबल घेतलेला आपण वरती, तसा सेम व्हेरिएबल आपल्याला इथे घ्यायचा आहे. सो एक व्हेरिएबल घेऊया, लेट करंट काउंट इज इक्वल टू एन. तर आता हा जे फंक्शन आहे, या फंक्शन मध्ये आपण ह्या एन ला पास करूया. म्हणजे हे जे फंक्शन जेव्हा आपण कॉल करूया, तर तेव्हा ह्या एनच्या ठिकाणी जी व्हॅल्यू आपण पास करू ती व्हॅल्यू या एन मध्ये येईल आणि एन ची व्हॅल्यू जी असेल ती करंट मध्ये असाइन होऊन जाईल. ओके, सो इथे एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला. त्यानंतर आपल्याला आता इथे डू व्हाईल लूप घ्यायचा आहे. आता डू व्हाईल लूप मध्ये आपल्याला स्टेटमेंट प्रिंट करायचं. जसं इथे वरती आपण काउंट प्रिंट केला, तर सेम आपल्याला इथे काय करायचं आहे, कन्सोल डॉट लॉग वर करंट जो व्हेरिएबल आहे आपला करंट व्हेरिएबल, त्या करंट व्हेरिएबलला इथे प्रिंट करायचं आहे. आपण डायरेक्ट एन सुद्धा इथे घेऊ शकतो, पण आपण जस्ट सेपर साईड किंवा एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून ह्या एनला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतलेला आहे. आता मगाशी आपण पॉझिटिव्ह काउंटर केलं, तर त्याला प्लस केलं, तर आपल्याला इथे काय करायचं, तर निगेटिव्ह काउंटर करायचं. त्याकरता आपण इथे याला मायनस मायनस करू. म्हणजे आपल्याला जर एन मध्ये जर आपल्याला 10 असेल, आपण इथे 10 पास केला, तर इथे काय होईल, त्याचा 9 होईल, मग 8 होईल, 7 होईल, 6 होईल, अशा प्रकारे तो मायनस होत जाईल. त्यानंतर आता आपल्याला इथे व्हाईल मध्ये कंडिशन चेक करायची आहे. तर कंडिशन कशा प्रकारे असेल, तर करंट इज करंट इज ग्रेटर दॅन 0. इथे आपण लेस दॅन चेक केलेलं, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ग्रेटर दॅन चेक करायचं आहे. करंट इज ग्रेटर दॅन 0, ऍटलीस्ट 0च्या वर पाहिजे, किंवा इक्वल टू पण करू शकतो आपण, इक्वल टू 0, तर 0 सुद्धा प्रिंट होईल. त्याला सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर अशा हे विदाउट फंक्शन कॉल हे स्टेटमेंट जे आहे ते एक्झिक्यूट नाही होणार. जर आपण एखादा कोड फंक्शन मध्ये लिहिला असेल, तर आपल्याला फंक्शनला पण कॉल करावं लागतं. तर इथे आपण फंक्शनला कॉल करूया आणि ह्या एनच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 10 द्यायचं आहे. आता 10 दिल्यानंतर याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर ब्राउझरवर जाऊया. तर तुम्ही इथे बघू शकता 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and 0. तर अशा प्रकारे आपण काउंट डाऊन हे जे आहे ते फंक्शन या ठिकाणी लिहिलेलं आहे विथ द हेल्प ऑफ डू व्हाईल लूप. आणि आपले हे जे काही काउंट्स असतील काउंट डाऊन ते इथे प्रिंट झालेले. तर 10 पासून 0 पर्यंत प्रिंट झाले. जर तुम्हाला 0 नको असेल, तर तुम्हाला जस्ट हे इक्वल टू साइन इथनं रिमूव्ह करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 0 इथनं रिमूव्ह झालेला आहे. तर 10 पासून 1 पर्यंत इथे प्रिंट झालेले काउंट्स. सो अशा प्रकारे तुम्ही डू व्हाईल लूपचा यूज करू शकतात. आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. आजचा व्हिडिओ, आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.